तिळाची चिक्की असो की लाडू असो, पाक हा करावाच लागतो. आणि सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे पाक बिघडण्याचं. बऱ्याच मैत्रिणी लाडू बनवायच्या आधीच पाक बिघडेल की काय याचं टेन्शन घेऊन लाडूच बनवत नाही. तर आज आपण कोणताही पाक न करता अगदी शेवटचा लाडूसुद्धा सहजपणे वळता येईल असं मिश्रण तयार करणार आहोत. जरासुद्धा पाकाचं टेन्शन न घेता कुकरच्या एका शिट्टीत आपण हे तिळाचे लाडू व तिळाची वडी बनवणार आहोत. तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूत अशी ही वडी तयार होते. बऱ्याच वयस्कर लोकांसाठी या दोन्ही रेसिपी उपयुक्त आहेत. कारण बऱ्याच व्यक्तींना कवळी बसवलेली असते किंवा दातांची कॅप बसवलेली असते, कडक लाडू चावता येत नाही. तर अशा व्यक्तींसाठी ही तिळाची वडी आणि लाडू अगदी छान मऊसूत असे तयार होतात. नमस्कार, श्रीराज रेसिपी अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी कौशल्या गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात आधी साहित्य सांगते. इथे तिळाचे लाडू आणि वडीसाठी मी वेगवेगळं साहित्य घेतलेलं आहे. तर लाडूसाठी सांगते. 1 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि 1.5 वाटी गूळ घेतला आहे आणि अर्धा चमचा वेलची आणि जायफळची पावडर वापरायची आहे. त्यानंतर तिळाच्या वडीसाठी 1 वाटी तीळ घेतली आहे. सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच वाटीचा उपयोग केला आहे. 1 वाटी शेंगदाणे, 2 वाटी गूळ घेतला आहे, अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पावडर वापरायची आहे. तर सगळ्यात आधी इथे 2 लहान भांडे घेतले. एका भांड्यामध्ये 2 वाटी गूळ टाकून घेतला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या भांड्यात जो 1.5 वाटी गूळ घेतला आहे तो टाकून घेतला आहे. आपल्याला हे दोनही भांडे एकाच कुकरमध्ये ठेवायचे आहेत, पण गूळ हे वेगवेगळ्या भांड्यात टाकायचा आहे, व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. तर इथे एक कुकर घेतला आहे मी आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. लहान भांडं खाली ठेवायचं आहे, त्यावर डिश ठेवायची आहे. जर वरचं भांडं खूपच मोठं असेल तर डिश नाही ठेवली तरी चालेल. त्यानंतर वरती दुसरं भांडं ठेवलं आहे मी. वरून झाकण बंद करायचं आहे. इथे मी डबाच वापरला आहे छोटा. तुमच्याकडे असा छोटा डबा नसेल, पातेलं वापरलं असेल तर वरून तुम्ही डिशने झाकू शकतात. कुकरचं पाणी अजिबात गुळामध्ये पडायला नको. आणि आता कुकर बंद करून घेतला आहे. त्यानंतर आता गॅसच्या लो फ्लेमवर कुकरची 1 शिट्टी करून घ्यायची आहे. जास्त शिट्ट्या आपल्याला करायच्या नाही. तोपर्यंत एका साईडला आता कढई तापायला ठेवून त्यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतलेत 1.5 वाटी, सर्व साहित्य आपल्याला म्हणजे शेंगदाणे एकत्र करूनच भाजून घ्यायचे आहेत, वडीचे आणि लाडूचे. तर शेंगदाणे मस्त असे भाजून झाले, तुम्ही बघू शकता. छान असे भाजून झाल्यावर एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि गार झाले की वरची साल काढून घ्यायची आपल्याला. तर इथे तुम्ही बघू शकतात मस्त असे भाजून झालेत शेंगदाणे. त्यानंतर आता त्याच तापलेल्या कढईत तीळ टाकून घ्यायची आहे. 2 वाटी तीळ इथे घेतलेली आहे मी दोन्ही साहित्यासाठी. तर तीळ मस्त अशी भाजून घ्यायची आहे. सतत उलटणीने चाळत राहायची आहे, जेणेकरून तीळ ही चटकायला नको. अगदी तडतड आवाज आला की समजायचं तीळ मस्त अशी भाजून झाली आहे. तर इथे आता अगदी 2 ते 3 मिनिटात तीळ मस्त भाजून झाली आहे. तीळ भाजण्यावरच लाडू आणि वडीचा जो स्वाद आहे तो अवलंबून असतो. तर भाजलेली तीळ काढून घेतली आहे. इकडे शेंगदाणेही मस्त गार झालेत. त्यांची जी वरची साल आहे ती अशा प्रकारे हाताने चोळून काढून घ्यायची आहे. तर इथे आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी लहान. सगळ्यात आधी आता तिळाच्या वडीची तयारी करून घेऊ. तर इथे आता 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी छान रवाळ असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. खूपही जास्त बारीक नाही आणि जाडसरही नाही ठेवायचं. तर एका साईडला 1 शिट्टी झाल्यावर आता मी कुकर उघडलेला आहे. वरचा गुळाच्या मिश्रणाचा डबा बाजूला ठेवला आहे आणि जे पातेलं आहे ते कुकरमध्येच ठेवायचं आहे, जेणेकरून तो गूळ तसाच गरम राहील. डब्यातला गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं स्मूथ टेक्स्चर आलं आहे गुळाला. त्यानंतर 1 वाटी घेतली आहे आणि या वाटीमध्ये आता हा डब्यातला तयार झालेला गूळ काढून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा आपल्याला फक्त कुकरची 1च शिट्टी करायची आहे, जास्त शिट्ट्या नाही करायच्या. चमच्याने हे गुळाचं मिश्रण आपल्याला वाटीत काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपण जे शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेतलं आहे ते वाटलेलं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी खूप बारीकही नाही केलेलं मी आणि खूप जाडसरही ठेवलेलं नाही. बऱ्याचशा वयस्कर व्यक्तींना चावायला त्रास होतो,
तर त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी उत्तम आहे. प्रत्येकालाच वाटतं संक्रांत जवळ आली की आपण तिळाचे पदार्थ खायला पाहिजे असं. तर तुम्ही हा पदार्थ ट्राय करू शकतात. तर अर्धा चमचा वेलची आणि जायफळची पावडर टाकून घेतली आहे मी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे तुपाचा वापर करून छान मिक्स करून घेतलं आहे. छान ओलसर असं मिश्रण तयार झालं आहे. त्यानंतर इथे मी स्टीलचा टिफिन घेतला आहे. तुमच्याकडे जेही कुठलं चौकोनी भांडं असेल किंवा पेढ्याचे जे बॉक्स असतात तेही तुम्ही यूज करू शकतात. तर तयार मिश्रण टिफिनमध्ये मी ओतून घेतलं आहे. छान आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटेल, पण असं अजिबात नाही. जसं जसं आपण त्याला सेट करू तसं ते अगदी व्यवस्थित असं टेक्स्चर घ्यायला सुरुवात करतं. तर छान असं टिफिनमध्ये मावेल असं छान थापून घेतलं आहे. वरून थोडीशी भाजलेली तीळ टाकून घ्यायची. यामुळे ही वडी दिसायला छान दिसते. हवं तर तुम्ही ड्रायफ्रूटही किसून टाकू शकतात. तर मी थोडासा खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे. छान प्रेस करून घेतला आहे आणि आता हा डबा बाजूला ठेवायचा आहे सेट होण्यासाठी. तर आता दुसरीकडे लाडूची तयारी करू. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि अगदी पाव वाटी तीळ घ्यायची आहे आणि अगदी जाड असं भरड करून घ्यायचं आहे आपल्याला याचं. तर उरलेली जी भाजलेली तीळ आहे ती त्याच वाटीत टाकून घ्यायची आहे. तर इथे आता तीळ आणि शेंगदाणे मी अगदी जाडसर असं वाटून घेते. तर तिळामध्ये मी आता जायफळ आणि वेलची पावडर टाकून घेतली आहे. जाडसर वाटून घेतलेलं तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण टाकून घेतलं आहे. आणि आता हे पातेलं मी कुकरमधून आत्ता काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपण वडी तयार केली तोपर्यंत हे भांडं मी कुकरमध्येच ठेवलेलं होतं, जेणेकरून हा गूळ अगदी व्यवस्थित असा गरम राहील थोडासा. तर चमच्याने काढून घ्यायचा आहे आणि आता हा गूळ आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर चमच्याने अगदी व्यवस्थित सर्व गूळ काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता याला छान टेक्स्चर यावं म्हणून अगदी 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात. आणि आता चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही हातानेही मिक्स करू शकतात, जेणेकरून गूळ, शेंगदाणे आणि तीळ अगदी व्यवस्थित असं एकजीव होईल. तर सर्व व्यवस्थित मिक्स झालं आहे आता. त्यानंतर हाताला तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून मिश्रण हाताला चिकटायला नको. आणि आता अगदी लहान लहान असे याचे लाडू वळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपण कुठलाही पाक केलेला नाही. 1 तारी किंवा 2 तारी पाकाचं काहीच टेन्शन नाही आणि अगदी सहज हे लाडू तयार होतात. आणि मिश्रण गरमच असायला हवं असं काही नाही, त्यामुळे हाताला चटके लागायचंही टेन्शन नाही. अगदी शेवटच्या लाडूपर्यंत हे मिश्रण आपण हाताने वळू शकतो, इतकं छान तयार होतं. तर आता सर्व मिश्रणाचे मी लाडू वळून घेते. पाहिलं ना किती सोपे लाडू आहेत ते. तर इथे आता तयार मिश्रणाचे लाडू तयार झाले. तर वडीसाठी जे मिश्रण आपण टिफिनमध्ये ठेवलेलं होतं तेही मस्त असं सेट झालं आहे. त्यानंतर आता सुरीने व्यवस्थित अशा वड्या पाडून घ्यायच्या त्याच्या. तुम्हाला हव्या तशा आकारात लहान मोठ्या वड्या तुम्ही करू शकतात. तर या वड्या अशा तिळाच्या वड्या करून तुम्ही कोणालाही मिठाई म्हणून मिठाईच्या बॉक्समध्ये देऊ शकतात. खूप छान टेस्ट लागते हां. आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात, इतकी यांची छान टेस्ट असते. तुम्ही बघू शकतात अगदी एकसारख्या अशा या वड्या तयार झाल्यात, छान सेट झाल्यात बघा. यापेक्षा तुम्ही अगदी पातळही करू शकतात, पण थोडी जाडसर वडी असली की खायलाही छान लागते. तर यासाठी वापरायला गूळ घेताना अगदी केशरी रंगाचा गूळ घ्या. चिक्कीचा गूळ किंवा जो सफेद गूळ दिसतो तो अजिबात घेऊ नका. तर तुम्ही बघितलंच असेल, मिश्रण अजिबात हाताला चिकटलेलं नाही, बनवायला सोपे आहेत, पाकाचं टेन्शन नाही. तर या संक्रांतीला तुम्हीही अशी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तिळाचे लाडू आणि वडी बनवायची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. धन्यवाद.